नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं सर्वांचा आपला लाडका यूट्यूब चॅनल विवा विजय व्लॉग. विवासोबतच आहे आणि मी विजय. तर आम्ही या झालो आहे विरारमधील द्वारकाधीश या मंदिराला भेट देण्यासाठी. संडे आहे, सकाळचे आता 9 वाजलेत, 9:03 आली आणि आम्ही ओला करून इथे आलो आहे. सो आपण आता कुठे चाललो आहे? मंदिर बघायला द्वारकाधीश. चला आपला व्लॉग कंटिन्यू करूया. आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहेत विरारमधील द्वारकाधीश मंदिर. चला तर सर्वत्र धुकं आहे आणि समोर आपल्याला द्वारकाधीश मंदिर दिसतंय आणि द्वारकाधीश मंदिराची गर्दी तुम्ही बघा इथून. आपण आता चालत जाऊया हळूहळू. तर ही गर्दी आहे एवढी. आज संडे असल्यामुळे खूप लोक आलेत मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर इकडे एक चप्पल स्टँड आहे, इथे आपल्याला चप्पल काढावं लागेल आणि त्यानंतर आपण मंदिरात पहिलं आपण चप्पल काढूया. आपण आता चप्पल काढले आणि इथून आपल्याला लाईन लावायची आहे दर्शनासाठी. खूप मस्त मंदिर आहे. तर तुम्ही गर्दी बघता, सकाळी 9 वाजता आणि गर्दी भरपूर गर्दी आहे. तर इथे द्वारकाधीश मंदिरासाठी दर्शनची वेळ इथे लिहिले, दर्शनचा का समय. तर ही लेडीजसाठी हा विजयस्तंभ आहे इथे मंदिराच्या समोर. जय द्वारकाधीश असं लिहिलं आहे त्याच्यावरती. तर आपण आता मंदिरात जाऊया. तर मंदिराचा भव्य दिव्य असा प्रवेशद्वार तुम्ही बघताय. अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलं आहे सर्वत्र. छान असं कोरीव काम आहे सर्वत्र. मंदिराचे जे खांब आहेत त्याच्यावर पण सुंदर असं कोरीव काम केलं आहे. गणपतीच्या मूर्त्या आहेत, हत्तीच्या मूर्त्या आहेत त्यावरती आणि खूप मन मोहून टाकणारं असं कोरीव काम आहे. गर्दी खूपच आहे या ठिकाणी. तर द्वारकाधीशचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आपण आता बाहेर निघालो आहे. तर प्रवेशद्वारावर बघताय इथे सुंदर अशी गणपतीची मूर्ती दिसते आपल्याला आणि हे बाहेरचं दृश्य आहे. तर मित्रांनो, श्रीकृष्णाचीच म्हणजे द्वारकाधीशाची प्रसन्न अशी मूर्ती आपण बघून आता बाहेर आलो आहे आणि मंदिराचा परिसर आता आपण एक्सप्लोअर करूया. इथे मंदिर तुम्ही बघताय, सुंदर असं मंदिर आहे आणि त्याच्यावरचं नक्षीकाम एवढं अप्रतिम आहे की एकदम डोळे दिपून जातात. तर आपण आपल्या व्लॉगमध्ये आता मंदिराचं पूर्ण दर्शन घेऊया. मंदिराची जी कलाकुसर आहे खूप सुंदर अशी कलाकुसर आहे. इथे बघा कोरीव काम मंदिरावरचं. सुंदर असं नक्षीकाम आहे. इथे शंकराची पिंडी आहे, दोन्ही बाजूला हत्ती आहेत आणि अतिशय सुंदर असं कोरीव काम मंदिराचं दिसतंय तुम्ही. तर आपण आता मंदिराच्या मागच्या साईडला आलोय.
मंदिराचं कळस बघूया आपण. इथे एक सुंदर असं चित्रण बनवलंय त्यांनी आणि हे मंदिर आणि मंदिराचं नक्षीकाम अप्रतिम आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काही दृश्य कृष्णाची लीला वगैरे त्यांनी केल्यात वरती. तर अशी सुंदर अशी नक्षीकाम तुम्ही बघताय. तर ही कोरीवकाम बघा मंदिराचं. इथे सुदामा आणि कृष्ण सुदामाची सेवा करताना दिसतंय. आणि कोरीवकाम एवढा अप्रतिम आहे ना, तुम्ही बघू शकता. आणि इथे महाप्रसादासाठी लोकांनी लाईन लावली. महाप्रसादाची आहे. तर मित्रांनो, आता मी द्वारकाधीश मंदिराच्या बाहेर उभा आहे आणि मंदिराच्या बाहेरची गर्दी तुम्ही बघितली, आपण अनुभव पण घेतला. पण मंदिराचं जे नक्षीकाम आहे खूप सुंदर आहे. पाहण्यासारखं मंदिर आहे. आतमध्ये तुम्हाला फुलं वगैरे काही घेऊन जायचे अलाउड नाही आहेत, हार वगैरे नाही न्यायचे आहेत, फक्त दर्शन करायचं यायचं आहे. मंदिराच्या आतमध्ये जेवढं सुंदर नक्षीकाम आहे त्याचा अनुभव आपल्याला घ्यायला मिळत नाही. मंदिराच्या आतमध्ये आम्ही हार्डली एक 2-3 मिनटासाठी होतो, पण नक्षीकाम वगैरे जे इथे बनवलं आहे ते बघण्यासाठी लोक एवढ्या लांबून येतात. तुम्ही इथे मागची गर्दी बघताय, तुम्ही बाहेर नक्षीकाम आपण व्यवस्थित बघू शकतो फक्त, पण मंदिराच्या आतमध्ये काय कोरीवकाम केलं आहे, कसं बांधलं आहे मंदिर, ह्याची डिटेलमध्ये आपल्याला नाही बघायला मिळालं. सो सॉरी. आजचा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.